हा जगाच्या नकाशावर आपला पुण्याचा महोत्सव गेली अनेक वर्षे सातत्यानं जातो आहे। त्यामुळे याची उत्सुकता पुण्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती किंवा बाहेरच्या राज्यापुरती नाही, तर ती जागतिक नकाशापर्यंत गेलेली आहे। याचा माझ्यासारख्या गणेश भक्ताला आनंद आहे। पण एक 25-30 वर्ष तुम्ही बघितलं तर पुण्यामधले जे जिवंत देखावे असायचे किंवा पौराणिक ऐतिहासिक देखावे असेल, लोक बघायला पहाटेपर्यंत पुण्यामध्ये थांबायचे। ते पियुष शाह म्हणून गेल्या वर्षी त्यांनी जो देखाव केला त्याचं ते सिक्वेल करतात। या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि हा जो मूळ कार्यकर्ता आहे ना, तो कार्यकर्त्याचा खूप मोठा अभ्यास असतो। नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या या नव्या कोऱ्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आपल्यासमोर असे पाहुणे गप्पा मारायला आहेत जे आपल्या सगळ्यांच्या मनाच्या अगदी जवळचे आहेत। मंडळी, आपण आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा गेली काही वर्ष विसरलो होतो। आपण आपला ठेवा विस्मरणात नेला होता। पण मंडळी, त्याच वेळी एक उमदा तरुण आला ज्यानं आपला हा महाराष्ट्राचा महान सांस्कृतिक ठेवा जपण्याचा, तो वाढवण्याचा वसा घेतला। आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांनी संस्कृती, कला यांचा महोत्सव उभा केला। इतकेच नव्हे तर बालचित्रपट महोत्सव भरवून तो आयोजित करून त्यांनी बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले। महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदा त्यांनी बाल पुस्तकांची जत्रा आयोजित केली आणि बाल साहित्याची चळवळ उभी केली। त्याचसोबत जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून त्यांनी महिला क्रीडापटूंसाठी क्रीडा राज्ञी हा पुरस्कार सोहळा आयोजित करून त्यांना सन्मान दिला, त्यांचा सन्मान केला। मंडळी, राजकारणातील माणूस शोधणारा माणूस, त्या माणसाचं दर्शन घडविणारा उपक्रम त्यांनी राबवला। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांतून संवाद घडविणारा हा थोर व्यक्ती आज आपल्यासोबत आहे। मी त्यांचं स्वागत करतो, श्री सुनील महाजन सर यांचं। नमस्कार सर, नमस्कार नमस्कार। गणपती बाप्पा मोरया। सर, गणेशोत्सव आलेला आहे। हो, आम्हाला तुमच्यासोबत गप्पा मारून गणेशोत्सवाविषयी, आपल्या सांस्कृतिक कार्याबद्दल जाणून घ्यायचंय। त्याचसोबत ग्लोबल गणेश फेस्टिवल संदर्भात सुद्धा गणेशोत्सव जवळ आलाय। होय, तर उत्सुकता कशी लागलेली असते? नाही, मुळामध्ये कसं आहे, मी ग्रामीण भागामध्ये माझा कडूसला जन्म झाला। तुम्ही बघितलं ती ग्रामीण भागामध्ये वर्षभरात सर्व उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात। 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे एक उत्सव आहे। आणि ग्रामीण भागातली जी संस्कृतीची परंपरा बघितली किंवा उत्सवाची जर आपण परंपरा बघितली तर ग्रामीण भागामध्ये अजून हे उत्सव टिकून आहेत। मी 30 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलो आणि जेव्हा पुण्यामध्ये आलो तेव्हा लक्ष्मी रोडची जी शेवटच्या गणपती उत्सवाचं विसर्जन मिरवणूक असते ती पाहण्याची साठी जगातनं आणि महाराष्ट्रातनं लोक येतात। आणि मला सांगायला आनंद वाटतो की दगडूशेठ गणपती ज्या ठिकाणी बसतो त्या चौकातच माझे नातेवाईक राहिला होते। आणि त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आम्ही कायम उत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला डबे घेऊन जायचो सगळे। त्याच्यामध्ये तिथे आमची फॅमिली, त्या नातेवाईकांची फॅमिली, सकाळी सगळे घरातला गणेशोत्सव विसर्जन करून आम्ही तिकडे पाहायला जायचो आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत ते मिरवणूक आम्ही पाहायला जायचे। तेव्हापासून मला या गणेशोत्सवाची परंपरा पुण्यामध्ये बघायला मिळाली आणि सातत्यानं गेली मी 30 वर्ष पुण्यामध्ये राहतोय। अनेक गणेशोत्सवाच्या उपक्रमामध्ये मला सहभागी व्हायला आणि जेव्हा मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जातो, परदेशामध्ये जातो, सातत समुद्रापलीकडे जातो, तेव्हा जे जे लोक प्रश्न विचारतात तेव्हा पहिला प्रश्न असतो की तुमचा पुण्यातला गणेशोत्सव हा जगाच्या नकाशावर आपला पुण्याचा महोत्सव गेली अनेक वर्षे सातत्यानं जातो आहे। त्यामुळे याची उत्सुकता पुण्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती किंवा बाहेरच्या राज्यापुरती नाही, तर ती जागतिक नकाशापर्यंत गेलेली आहे। याचा माझ्यासारख्या गणेश भक्ताला आनंद आहे। अरे वा, कमाल। सर, एक सांस्कृतिक महोत्सव म्हटलं की सगळ्यात तुमचं नाव समोर येतं। त्यात आपलं पुणे म्हणजे सांस्कृतिक राजधानी। सो सांस्कृतिक राजधानी पुणे आणि सांस्कृतिक महोत्सव यांचा दुग्ध शर्करा योग कसा जुळून आला आणि त्याचा भाग व्हावा असं तुम्हाला कसं वाटतं? नाही, मुळामध्ये कसं आहे, गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये जी सुरुवात केली आपल्या गणेशोत्सवाची
त्या काळामध्ये बघितलं असेल एक 50-60 वर्षापूर्वी सांस्कृतिक मेळे व्हायचे, गाण्याचे कार्यक्रम व्हायचे, भावगीतांचे कार्यक्रम त्या काळी व्हायचे. म्हणजे आपण जेव्हा जुन्या लोकांकडनं पुण्याच्या गणपतीबद्दल किंवा महाराष्ट्राच्या गणपतीबद्दल ऐकतो त्यावेळेस ही सगळी परंपरा आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि 30-40 वर्षापूर्वी जेव्हा पुण्यामध्ये आलो त्या वेगवेगळ्या गणपतीचे कार्यक्रम माझ्याकडे यायचे. म्हणजे तुम्हाला माहिती की पुण्यातले देखावे आणि विद्युत रोषणाई ही 23 वर्षापूर्वी खूप फेमस होती. आता तुमच्या हे संगीत, चित्रपट याच्यावर डान्स करणं हा आता या 8-10 वर्षामध्ये ती सगळं फॅड त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण एक 25-30 वर्ष तुम्ही बघितलं तर पुण्यामधले जे जिवंत देखावे असायचे किंवा पौराणिक ऐतिहासिक देखावे असेल लोक बघायला पहाटेपर्यंत पुण्यामध्ये थांबायचे. एक 25-30 वर्षापूर्वी पुण्याचे खासदार सुरेश कालमाडी यांनी गणेश फेस्टिवल पुण्यामध्ये सुरू केलं, पुणे गणेश फेस्टिवल. आणि त्याचा मला भाग होता आलं. त्याच्यामध्ये जी शोभायात्रा असायची सुरुवातीच्या काळातली किंवा वेगवेगळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम व्हायचे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पाहुणे त्या काळामध्ये या गणेश फेस्टिवलला यायचे. शनिवार महोत्सव यायचा आणि त्याचा कार्यकर्ता म्हणून आणि एक आयोजक संयोजक म्हणून मला त्याच्यामध्ये सहभाग घेता आला. आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये तो गणेशोत्सव साजरा होतो हे माझ्या डोळ्याने बघितलं. आणि खूप मोठे आंतरराष्ट्रीय म्हणजे तुम्ही भीमसेन जोशींपासनं तबलावादक असतील, गायक असतील, वादक असतील, असे अनेक म्हणजे अमिताभ बच्चनपासनं, हेमा मालिनीपासनं सगळ्या चित्रपट क्षेत्रातले हिंदी, मराठी, बाहेरच्या राज्यातले सगळे कलावंत त्यानिमित्ताने एक 8-10 दिवस पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंचामध्ये यायचे. आणि या सगळ्यांना जवळनं पाहायची मला संधी मिळाली, त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. आणि ती आवड सुरू झाली माझी की अरे बापरे हा किती प्रमाणामध्ये मोठं. आणि उत्स्फूर्त गर्दी असायची. तुम्ही बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण आणि गणेश कला अशा तिन्ही ठिकाणी हा महोत्सव व्हायचा. आणि नुसता आपला सांस्कृतिक महोत्सव नाही, स्पोर्ट्स असायचे, खेळाचे असायचे, वेगवेगळ्या ठिकाणचे ते कार्यक्रम त्याच्यामध्ये व्हायचे. आणि पुण्यातले 10 दिवस कसे जायचे आम्हाला कळायचंच नाही. आणि कार्यकर्ता म्हणून आणि संयोजक म्हणून काम करताना मला कलमाडी साहेबांकडे संधी मिळाली आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करण्याची मला संधी मिळाली. त्यानिमित्ताने अनेक कलावंतांच्याबरोबर जायला संधी मिळाली. आणि मग हे पाहताना मी एक आयोजक म्हणून आपण यापुढे जावं आणि एक चांगले कार्यक्रम पुण्यामध्ये व्हावे, वेगवेगळ्या महोत्सवामध्ये कार्यक्रम करावे. तर पुण्यामध्ये बघा नुसतं गणेशोत्सव नाही, तुम्ही नवरात्र महोत्सव असेल, दत्त जयंती असेल, रामजन्म असेल, अशा अनेक कार्यक्रम या गणेश फेस्टिवलमध्ये पुण्यामध्ये सुरू झाले. पुण्यातले काही राजकीय लोक जे आहेत की ज्या राजकीय मंडळींनी पुण्यामध्ये असे वेगळे उपक्रम आणि वेगळे महोत्सव सुरू केले, त्यामुळे हा उत्सव नुसता गणपतीपुरतं मर्यादित राहिला नाही. पुणे शहर उत्सव व्हायचं कारण असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी म्हणजे आता तुम्हाला सांगतो खडकीला मोठा कार्यक्रम दरवर्षी आपला रामाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये तिथे. आणि राक्षस असतो तर त्याचा जाळायचा कार्यक्रम तिथं असतो. तो पुण्यामध्ये एकमेव होणारा नवरात्रनिमित्ताने कार्यक्रम आहे, त्याचं आयोजन करायची मला संधी मिळाली. त्याच्यामध्ये विजयादशमीच्या त्याच्यामध्ये रावण जाळतात आणि तो 15-20 फूट मोठा रावण असतो त्याच्यामध्ये. आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम तिथे 4-5 दिवस होतात आणि रावण जाळला जातो. म्हणजे तुम्ही बघितलं तर बंगालला आणि दिल्लीला ती नवरात्राची खूप मोठी परंपरा आहे. पण पुण्यामध्ये तिथे खडकेला एक मोठे राजकीय मंडळी तो दरवर्षी साजरा करतात. अशा वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करायला मला संधी मिळाली त्याच्यामध्ये तिथे. एक उत्साह. हो हो नाही. आणि मुळामध्ये मराठी माणूस हा उत्सवप्रियच आहे ना. तुम्ही आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा जरी असली ना तरी आपलं घर दिवसभर बघा कसं प्रसन्न आणि म्हणजे कधी लहान बाळापासून ते मोठ्या माणसांपर्यंत दिवसभर लगबग असते. त्यामुळे ह्या मोठा उत्सव हा कार्यकर्त्यांची एक मोठी टीमच असते. तुम्ही बघा गणेशोत्सवामध्ये आपण वर्षभर इकडे तिकडे पाहत असतो, पण एका मंडळामध्ये कमीत कमी 150-200 कार्यकर्ते राबवतात. येतात कुठनं? वर्षभर ही मंडळी दिसतच नाही बघा आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणजे वेगळ्या कामानिमित्ताने वेगळ्या ती मंडळी काम करत असतात. पण गणेशोत्सव आला की पहिल्या दिवसापासून किंवा त्याच्या महिन्याच्या आधी वर्गणी मागण्यापासून हे कार्यकर्ते काम करत असतात आणि विसर्जनापर्यंत त्यांचं काम सुरू असतं. मग ते एक मोहोळ असतं. तुम्ही बघता त्याच्यामध्ये ते एक 100-150 कार्यकर्ते या निमित्ताने एकत्र येतात. आणि नुसतं गणपती उत्सव नाही, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक उपक्रम या गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने लोकांपर्यंत जातात. ही मोठी देणगी आहे. या निमित्ताने नागरिक एकत्र येतात, उत्सव साजरा करतात आणि ही परंपरा फार पुढे गेली आहे. म्हणजे मी आता परदेशामध्ये तुम्हाला गेलो असतो तिथं पण चांगल्या परंपरा ही आपली राखली जाते त्याच्यामध्ये. तिथे बरोबर सगळ्यांचं एकत्रित होता. हो. आणि त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या मंडळींपर्यंत म्हणजे वयाचं अंतरच नाही त्याच्यामध्ये. सगळी मंडळी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यामध्ये तिथे. आणि यात आणखी एक आनंदाची भर पडलेली ती म्हणजे आपल्या सरकारने राज्य महोत्सव. हो नाही मुळामध्ये कसं आहे, मुळामध्ये ही तर पुण्याची आणि महाराष्ट्राची गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहे.
आणि यावर्षीपासून शासनाने त्याची दखल घेतलेली आणि महाराष्ट्र शासनाचा उत्सव. पण माझं म्हणणं काय माहिती आहे का, की जे नागरिक म्हणून आपण जो उत्सव पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन जो साजरा करतो ना, तो शासनाच्या चौकटीत कुठं अडकला जाऊ नये अशी माझ्यासारखीची इच्छा आहे. कारण मी अनेक वर्ष शासनाचे पण खूप कार्यक्रम केलेले आहेत. शासनाने मुक्तपणे याला सहकार्य केलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. जी काही आर्थिक मदत असेल ती चांगल्या मंडळांना केली पाहिजे आणि याच्यामध्ये चांगल्या स्पर्धा निमित्ताने या गणेशोत्सवामुळे महाराष्ट्र शासनाने घेतल्या पाहिजे. चांगल्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे. जी मंडळं सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम करतात अशा मंडळांचा त्यांचा सत्कार केला पाहिजे. त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे. आणि सर्वात मोठं असं आहे की महाराष्ट्रामध्ये जो गणेशोत्सव होतो त्याचं एक डॉक्युमेंटेशनच आपलं नाही. म्हणजे आता आपण पुण्याचाच भाग घेतला तर 100, 125, 150 वर्षाची आपली ही परंपरा आहे. या निमित्ताने जे पुण्याचा उत्सव आहे ना, तर डॉक्युमेंटरीचं तर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर पैसे खर्च करावेत आणि ही परंपरा लोकांसमोर कायमस्वरूपी कशी राहील ते शासनाने त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे की या सांस्कृतिक मंत्र्यांनी जाहीर केला हा उत्सव, पुढचा कोणीतरी मंत्री आला आणि त्यांनी बंद केला तर असं होता कामा नये. कारण शासनाचे अनेक उपक्रम मी 30-40 वर्षामध्ये बघितले की घोषणाबाजी होती, त्याचा उत्सव आनंद लुटला जातो आणि काही वर्षांनी ती स्कीम बंद होती. तर माझ्यासारख्याचं म्हणणं नाही की चांगल्या मंडळींची गणेशोत्सवात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांचा अभ्यास आहे या गणेशोत्सवामध्ये अशा लोकांची एक चांगली अशासकीय समिती त्यांनी केली पाहिजे. शासकीय समिती केली ना की ते शासनाच्या चौकटीत ते सगळं अडकलं जातं. तर माझ्यासारख्या मंडळीचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये ज्या गणपती उत्सवामध्ये 50-50, 100-150 वर्ष ज्यांनी गणेशोत्सव साजरा केला आहे अशासारखे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांकडनं माहिती मागून घ्यावी आणि कुठले उपक्रम करावेत हे नागरिकांकडनं शासनाने मागून घेतलं. की नाहीतर शासनाचं काय होतं, एक बैठक होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ते आता नाही यावर्षी हा उत्सव करा आणि त्याला ही बक्षिसं द्या आणि मोकळं व्हा. हे कायमस्वरूपी त्या उत्सव हा साजरा होतोच आहे. त्याच्या पाठीमागे शासनाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि शासनाची कुठलीही ढवळाढवळ त्याच्यामध्ये होता नाही अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. जाणकारांना तुम्ही घ्या. हो, ते मी आणि खूप वर्ष काम करणारी मंडळी ना आपल्याकडे पुण्यामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये. आणि बघा ना, ही 100, 125, 150 वर्षाची परंपरा आहे गणेशोत्सवाची. आणि हा जो मूळ कार्यकर्ता आहे ना, तो कार्यकर्त्याचा खूप मोठा अभ्यास असतो. बघा गणपती उत्सवामध्ये स्टेज सुरू करण्यापासून बांधण्यापासून त्याचा देखाव कसा असावा, काय असावा, मग 10 दिवसामध्ये किती चांगलं सुयोज आयोजन ती मंडळी सगळी करत असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे या मंडळींचा खूप मोठा अभ्यास आहे आणि या मंडळींच्या अडीअडचणी काय आहेत मंडळाच्या ह्या पहिले शासनाने बघितलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. तिथे होतील हेही बदल, सकारात्मक बदल. बरोबर आहे. बाप्पा आहे. हो, बाप्पा 100% आहे. लोककला सादर करण्यासाठी उत्सवांना आपण एक व्यासपीठ म्हणून बघू शकतो का? हो, नाही मुळामध्ये काय माहिती आहे, मगाशी जे मी बोललो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्राची आणि बाकीच्या राज्यांची जशी लोककलेची मोठी परंपरा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं महाराष्ट्र राज्य मोठं अग्रेसर आहे. तुम्ही खूप जुनी जी लोक परंपरा आहे आपली त्याच्यामध्ये त्याच्यात भक्तिगीत आहे, लोककला आहे, लोकरंगासारखे कार्यक्रम आहेत. असे कार्यक्रम आणि आता ही नवीन जी पिढी आहे ती सगळी मोबाईलमध्ये गुंतली आहे. बघा आपली जी लोककलेची परंपरा जी आहे ना ती लोकांसमोर आलीच पाहिजे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या काळामध्ये मेळे व्हायचे, लोककलेचे कार्यक्रम व्हायचे, भक्तिरसाचे कार्यक्रम व्हायचे, अभंगाचे कार्यक्रम व्हायचे. हे नव्यान पिढीसमोर पण आले पाहिजे ना. त्याच्यामध्ये भजनाचे कार्यक्रम व्हायचे, त्याच्यामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे. मुळामध्ये कीर्तन ही जी सुरुवात ती कारण नारद मुनींनी सुरुवात केलेली आहे त्याच्यापासून ही जी परंपरा आपली सुरू झाली आहे सगळ्या, तशीच लोककलेची पण मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. तर ही लोककला सगळी त्याच्यामध्ये आली पाहिजेत, गाणी आली पाहिजे, त्याची वेगळे लोकनृत्य आहेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेला तर वेगळ्या शहरांमध्ये लोकनृत्य, मी कोकणामध्ये गेला तर वेगळं आहे, विदर्भामध्ये गेला तर वेगळं आहे, मराठवाड्यामध्ये वेगळं गेलं आहे, तर नाशिकमध्ये गेला तर बरोबर आहे. लोककलेबरोबर वाद्याची पण परंपरा खूप मोठी आहे महाराष्ट्रामध्ये. तर तो मेळ आणून हे जे बाकीचे जे कार्यक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने होतात त्यापेक्षा लोककलेचे कार्यक्रम जर व्यासपीठावर झाले तर त्या माझ्या लोकांसमोर ती संस्कृती टिकली जाईल असं सर माझं म्हणणं आहे. आणि जुने लोककलेचे जे वादक आहेत, जे वाद्य करतात, ती परंपरा शाहिरी परंपरा बघा आता संपत चाललेली आहे. शाहिरी परंपरा ते वासुदेव येतो, ती आता कधीतरी वर्षातनं आपल्याला ही मंडळी दिसतात, पिंगळा दिसतो त्याच्यामध्ये. ही लोककलेची जी तमाशापर्यंतची जी आजपर्यंत सगळा जो मी अनुभव बघतो ती आता संपत चाललेली. या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने जर ती व्यासपीठावर आली तर त्याला एक मोठा संधी मिळेल आणि आपण त्याच्या पाठीमागे राहिलं तर ती लोककला जपेल असं माझं म्हणणं आहे. मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण आपण गेली काही वर्ष वातावरण बघतोय की नवीन तरुण पिढीमुळे डीजे संस्कृती येते, बरोबर आहे, त्यात नवनिर्मिती काही ना काहीतरी करायची असते प्रत्येकाला. आणि मग यात
संस्कृती टिकवण्यासाठी मग मर्यादा येतात. हो हो बरोबर आहे. तर मग मग ह्यासाठी काही मर्यादा आपण आखून दिल्या पाहिजेत का? नाही नाही, मुळामध्ये कसं आहे, मंडळाची जबाबदारी जी असते, मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, यांनी ते सांगितलं पाहिजे की आपण लोकांसमोर काय न्यायचं. जर तुम्ही अटी घातल्या त्या अटीमध्ये घालून लोक ऐकत नाही ना. बरोबर. आता आपण आपल्या घरातल्या मुलाला सांगितलं की तू अभ्यासाला बस, तो कंटाळा करतो. त्याला जर वेगळ्या पद्धतीने सांगितलं की तुझा अभ्यास आहे, तुझी परीक्षा आहे, तुला पास व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी कुठल्या नियम अटी टाकून कुठल्या होत नाही. लक्षात ठेवा, याची परंपरा जर आपल्याला मोडायला पाहिजे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये लोकांना एकत्र घेऊन चांगले वेगळे कार्यक्रम केले पाहिजे. लोकांची संस्कृती कशी ती टिकवली पाहिजे. आणि आदेश देऊन नियम देऊन या गोष्टी कधी होत नाही. त्याच्यामध्ये नवीन पिढीसमोर या गोष्टी आपली संस्कृती सातत्यानं आणली आपण, त्यांना त्याची आवड जर आपण निर्माण केली तरच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. नाही तर आज तुम्ही बघितलं की चॅनलवर बघितले तुम्ही, वेगळे कार्यक्रम होतात, मोबाईलवर तुमच्या हातामध्ये सगळं 24 तास त्याच्यामध्ये आहे. थिएटरला यायची मंडळी कमी झाली, नाटकात पाहिजे कमी मंडळी झाली आहेत, चित्रपट पाहिजे मंडळी कमी झाली आहेत. त्यामुळे मूळ जो ठेवा आहे, मगाशी तुम्ही जर म्हटलं शासनाने जी मदत केली किंवा उत्सव म्हणून त्यांनी जाहीर केलेले आहे, तर मुळामध्ये शासनाने जर याच्यामध्ये लक्ष घातलं. आता पुणे महानगरपालिका आहे असं समजा, पुण्यामध्ये आज जर मोठा उत्सव होतो तर महानगरपालिकेनेच लक्ष घातलं पाहिजे, वेगळ्या मंडळांना सहकार्य केलं पाहिजे, वेगळ्या स्पर्धा त्याच्यामध्ये घेतल्या पाहिजेत, तर तो गणेश उत्सव टिकेल आणि मग आपली लोककला परंपरा टिकेल. लोककलेच्या स्पर्धा घेतल्या पाहिजेत. लावणी आपण म्हणतो बिभत्स आहे, पण तुम्ही त्या काळातली तुम्ही बघितलं तर पेशव्याची लावणी बघा, शायरी लावणी बघा, लावणीमध्ये खूप चांगला प्रकार आहे. आपण त्याच्या फार वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघतो. तर त्या प्रकारच्या जर मुलांमध्ये स्पर्धा घेतल्यात, गाण्याच्या घेतल्या, लोककलेच्या स्पर्धा घेतल्यात, नृत्याच्या स्पर्धा घेतल्यात, तर ती लोककला नक्की टिकेल असं मला वाटतं त्याच्यामध्ये. त्यामुळं मंडळाच्या अध्यक्षांनी, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आणि ती सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणजे जर माझं मंडळ असेल तर आपण दुसऱ्याला सांगून उपयोग नाही की तू ते कर म्हणून. मी जर केलं तर मी सांगू शकतो मी हे केलेलं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो, तर आपण शेजारच्या मंडळाला सांगू शकतो की बाबा यावर्षी आम्ही या लोककलेच्या चांगल्या स्पर्धा घेतल्या, याच्यातनं या मुलांना व्यासपीठ मिळालं आहे, तर तुम्ही पण घ्या. आणि त्याला माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली पाहिजे. आज वृत्तपत्र असेल, प्रिंट मीडिया असेल, चॅनल असेल, यांनी जर चांगली प्रसिद्धी या मंडळांना चांगल्या कामासाठी दिली तर निश्चितमध्ये मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा होईल त्याच्यामध्ये तिथे. हो, साहजिक आहे. सर, आपण सोशल मीडियाचाही हा काळ आहे खरं तर, त्यातही आपण आपल्या उत्सवाला पुढे आणणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि यात प्रसिद्ध व्यक्तींना, प्रसिद्ध कलाकारांना, कलावंतांना फॉलो करणारे तरुण पिढी. हो, बरोबर आहे. तर मग अशा उत्सवाच्या काळात अशा प्रसिद्ध कलावंतांनी, कलाकारांनी पुढे येणं स्वतःहून आपली लोककला आणि आपली संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी हे कितपत गरजेचं आहे आणि त्यांनी पुढे येण्यासाठी त्यांना कसं प्रोत्साहित? नाही, मुळामध्ये बघितलं ना, म्हणजे लोकमान्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीने हा महोत्सव सुरू केला. त्या काळामध्ये वाटवे सर असतील, वेगळ्या मंडळींनी व्यासपीठावर काम केलेलं आहे. आता तुम्ही म्हणताय सोशल मीडिया आहे, तर आता मला सांगा पुण्यामध्ये मराठी कलावंत किती आहेत? खूप मराठी कलावंत पुण्यामध्ये आहेत. तर माझं म्हणणं, एखाद्या मंडळामध्ये जर त्या भागामध्ये सुबोध भावेसारखा कलाकार राहत असेल, चारू आपलेंसारखे कीर्तनकार राहत असतील, त्याच्यामध्ये सतीश आळेकर राहत असतील, मोहन आगाशे सर राहत असतील, तर मला वाटतं त्या मंडळींनी त्यांच्याकडे जायला पाहिजे. आणि मला वाटत नाही ते नाही म्हणतील त्याच्यामध्ये तिथे, कारण हा उत्सव त्यांनी लहानपणापासून बघितलेला आहे, त्यांनी तो अनुभवलेला आहे. आणि हा कुठे व्यावसायिकरित्या गणपती उत्सव होत नाही. आता काही व्यावसायिक त्याच्यामध्ये शिरलेले आहेत, त्याला त्या जाहिरातीमुळे एक वेगळं रूप प्राप्त झालं आहे. पण तुम्ही जर चांगलं सामाजिक सांस्कृतिक काम करत असाल तर कलावंत निश्चितपणे मदत करतील. माझ्यासारखा गेली 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, आम्ही कुठल्या कलावंतांना सांगितलं तर निश्चित मदत करतात. ते म्हणत नाही आम्हाला एवढे पैसे पाहिजे, तेवढे पैसे, पण त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही हा वेगळा प्रयत्न करतो आहे. तर माझं म्हणणं, निश्चितपणे नाट्य, चित्रपट, संगीत क्षेत्रातले कलावंत आपल्या पाठीमागे भक्कम उभे राहतील, कारण मला गेले 30 वर्षाचा त्याचा अनुभव आहे. पण तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधताय, कशा प्रकारे त्यांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करू शकतो, हा आपल्या संवादाचा एक त्याच्यातला भाग राहणार आहे. तर आपण जर मंडळांनी त्या भागातल्या कलाकारांना सांगितलं की यावर्षी मंडळ असं करतं आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा, ते मंडळाला सहकार्य करतील याची मला निश्चित जाणीव आहे त्याच्यामध्ये तिथे. म्हणजे आपणच स्थानिक पातळीवर हो, नक्की नक्की आपल्या कलाकारांना, आपल्या लोकांना एक पटवून दिलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही असंच एक नवे. आणि त्यांना आता जे हा मंडळाची गणपती उत्सव कुठं चालला आहे, कुठल्या पद्धतीने जातो हे बघतायत, ते डोळ्यांनी बघतायत त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना जर बदल घडवायचा आहे तर निश्चितपणे आपल्याला 100% मदत करतील त्याच्यामध्ये तिथे. म्हणजे नाना पाटेकर सारख्याचे तुम्ही घरी गेला तर तिथं गणपती उत्सव बघितला असेल, फार उत्तम प्रकारे गणेशोत्सव त्याच्या घरी साजरा होतो. म्हणजे आमच्या सगळ्या मोठ्या कलावंतांचे जर घरी गेलं
गेलं तर खूप वेगळ्या प्रकारे त्यांच्या घरी मैफिली होतात, संगीताच्या मैफिली होतात, गाण्याच्या मैफिली होतात. म्हणजे कलावंतांच्या घरी पण या मैफिली गणपती उत्सवानिमित्ताने होतात. तर त्यांना जर आपण एक वेगळं व्यासपीठ या निमित्ताने दिलं तर महाराष्ट्रातले सगळे कलावंत म्हणजे कुठले कलावंत असले हिंदी मराठीतले नक्की आपल्या पाठीमागे काही व्यावसायिकरण घेतील असं मला वाटत नाही. कारण हा मंडळाचा जो प्रबोधनकारांचा जो विषय आहे तो खूप मोठा विषय आहे आणि ते आपल्याला मदत करतील. अरे वा. आता जागतिक पर्यटक सुद्धा हो. आपल्याकडे आकर्षित होत आहेत. बरोबर आहे. ते येतीलही, त्यांचा ओढा वाढेलही. बरोबर. मग त्यांच्या समोर आपली खरी संस्कृती दाखवली पाहिजे. दाखवण्यासाठी, दर्शन घडवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला काय करता येईल आणि आपण प्रत्येकानं त्यात सहभाग कसा नोंदवला पाहिजे? नाही, मुळामध्ये मी सांगितलं की मी परदेशात अनेक ठिकाणी गेलो. आता मॉरिशसला गेलो मी, दोनदा मला मॉरिशसला जायला मिळालं. तिथे गणपती उत्सव आणि शिवाजी डे, तिथे मराठी माणसं खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्हाला चेष्टा वाटेल की महाराष्ट्रामध्ये शिवाजी उत्सव मोठ्या प्रमाणात होतो, त्याच्यापेक्षा मोठा उत्सव मॉरिशसमध्ये होतो. आणि गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॉरिशसला होता. म्हणजे मी जेव्हा गणपतीच्या निमित्ताने मॉरिशसला कार्यक्रमाला गेलो तर मला धक्का बसला की केळीच्या पानावर मला जेवण वाढलं, मोदक मला खायला तिथे मिळाले, मसाले भात मला खायला मिळाला, कोशिंबीर मला खायला मिळाली. तिथली जी मराठी माणसं आहेत, आता तुम्ही अमेरिका असेल, लंडन असेल, मॉरिशस असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपला महाराष्ट्रीय माणूस आहे, ही परंपरा सगळी आपली महाराष्ट्रीय माणूस जपतो आहे आणि अतिशय चांगलं. म्हणजे दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम आता पहाटे परदेशात व्हायला लागलेत. जी मूळ कल्पना पुण्यामध्ये सुरू झाली दिवाळी पहाटची, ते तिकडे आता परदेशामध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि पुण्यामध्ये माझं म्हणणं मगाशीच सांगितल्याप्रमाणे महानगरपालिका शासनाने मुंबई पुण्यामध्ये जो मोठा हा लोकोत्सव होतो, म्हणजे याला लोकोत्सवच म्हणलं पाहिजे, हे काम करण्यासाठी त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, जागतिक पर्यटक जर पुण्यामध्ये मुंबईमध्ये येत असतील तर त्यांना कशाप्रकारे हा उत्सव पाहायला जाईल, त्यांना गणपती उत्सवाला कशाप्रकारे भेटा देता येतील, त्याचं एक चांगलं लिखित स्वरूपात जर डॉक्युमेंटेशन केलं तर ते त्यांच्या हातामध्ये आपल्याला देता येईल की हा उत्सव इतक्या प्रमाणे 100 वर्ष 125 वर्ष साजरा होतो आहे. त्याचं आता आपण ठीक आहे, आपली मराठी भाषा आहे, आपल्या अभिजात मराठी भाषा आहे आपण म्हणतो, पण परदेशी जर इकडे यायचं झालं तर त्यांना त्याच्या भाषेमध्ये आपला गणेशोत्सव कशा प्रकारचा आहे याचं पण डॉक्युमेंटेशन देणं महत्त्वाचं आहे. आणि या निमित्ताने शासनाने परदेशातले काही नागरिक असेल त्यांना इकडे इन्व्हाइट केलं पाहिजे. तिकडचे जे कलाकार आहेत परदेशातले, वेगवेगळे शास्त्रज्ञ असतील, उद्योजक असतील, अशा सगळ्या मंडळींना या शासनाने जर फेस्टिवल पाहायला मिळालं तर नक्कीच तो जागतिक पर्यटनावर तो आपला विषय वाढण्यासारखा आहे त्याच्यामध्ये. अरे वा. सर, आपल्या गणेशोत्सवातून आपण पाहतो सामाजिक प्रबोधनपर विषय घेऊन देखावे सादर केले जातात, त्याचबरोबर सांस्कृतिक विषय घेऊन सुद्धा देखावे सादर केले जातात. हे देखावे आपली संस्कृतीचं दर्शन घडवण्यासाठी किती महत्त्वाचा सहभाग नोंदवतात असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण मला आठवतं की मी लहानपणापासून ग्रामीण भागात राहिल्यामुळे त्या काळामध्ये शिल्प म्हणजे एखादा देखाव्याचं चित्र तयार करायचे सगळे मूर्तिकार त्याच्यामध्ये, आणि त्या देखाव्याला आवाज द्यायचे, ते मग हलते देखावे असायचे, ते बघण्यामध्ये खूप मजा यायची त्याच्यामध्ये. मग काळ लोटत गेला, त्याच्यामध्ये जिवंत देखावे सुरू झाले त्याच्यामध्ये, म्हणजे पुण्यामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील. मग आणि ते देखावे इतके सुंदर असतात की वर्षभर काही जगामध्ये, भारतामध्ये किंवा त्या शहरामध्ये जे काही घटना घडलेल्या असतील त्याचे ते देखावे करायचे त्याच्यामध्ये तिथे. आणि एक चांगलं आहे की या निमित्ताने पौराणिक असतील, ऐतिहासिक असतील, सांस्कृतिक विषय असतील, तर आता मी गेली 30-40 वर्ष या कलाक्षेत्रामध्ये मी काम करतो आहे. आमच्या खूप कलावंतांना या निमित्ताने काम मिळतं आणि ती एक आर्थिक तुम्ही म्हणतो ती एक चळवळ त्याच्यामध्ये होती. बघा, 10 दिवस जर एका मंडळाने शिवराज्याभिषेक साजरा केला, साधारणतः 30 ते 40 कलाकार त्याच्यामध्ये सहभागी होतात. रोज नाही म्हणलं त्याला 500 रुपये जरी त्या कलाकाराला मिळाले तर त्याचा उदरनिर्वाह होतो. अशा खूप प्रकारे म्हणजे ती एक गणपतीची एक मोठी रोलिंग सिस्टीम आहे बघा. मांडवावाल्याला पैसे मिळतात, देखाव्याला पैसे मिळतात, सत्यनारायणचा जो पुजारी असतो त्याला देखावे पैसे मिळतात. म्हणजे त्या काळामध्ये उत्सवामध्ये जी आर्थिक घडामोड होते ना, ती कोट्यावधी रुपयाची घडामोड महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होते. आणि या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं की या निमित्ताने जे ग्रामीण भागातली मंडळी पुण्यामध्ये येतात, बाहेरच्या राज्यातली मंडळी पुण्यात जिवंत देखावे जे पाहायला मिळतात ना, त्याचं खूप मानसिक समाधान असतं. आता चंद्रावरती आपल्या भारतातली जी कन्या गेली, त्या चंद्रावरचा लोक तुम्ही ते देखावा करतात. जी ग्रामीण भागातली मंडळी आहेत की जी झोपडपट्टीतली असतील मंडळी, त्यांना हे पाहायला मिळत नाही ना, या निमित्ताने तो देखावा पाहायला मिळतो. आणि देशामध्ये काय चाललं आहे, राज्यामध्ये काय चाललं आहे, शहरामध्ये काय चाललं आहे, अशा जिवंत देखाव्यामुळे खूपच त्याच्यामध्ये परिणाम होतो आणि गर्दी करतात लोक. आणि या विद्युत रोषणामुळे एक तर डोळ्याला त्रास होतो, साऊंडमुळे कानाला त्रास होतो
आणि एक तुम्हाला सांगितलं की आर्थिक खूप मोठी त्याच्यामध्ये तुम्ही त्या काळामध्ये बघितलं की आपली परंपरा शेतकरी असतील, वाघ्या मुरळी असतील, असे लोककलेचे सुद्धा कार्यक्रम त्यानिमित्ताने 10-10 दिवस व्हायचे. पण लोक बसतात बघतात त्याच्यामध्ये, त्यामुळे ती खूप मोठी चळवळ आहे. आणि माझं म्हणणं सगळ्या गणपती मंडळाला सांगायची या निमित्ताने तुमच्या माध्यमातून इच्छा आहे की तुम्ही विद्युत रोषणाई करण्यापेक्षा असे जिवंत देखावे करा, पौराणिक देखावे करा, ऐतिहासिक देखावे करा. या निमित्ताने ज्ञान पण तुम्हाला मिळतं, नुसतं देखावा बघण्यासारखं नाही. ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या नाही ते इतिहासातल्या पाहायला मिळत नाही, पौराणिक काळातल्या पाहायला मिळत नाही, त्याच्यामध्ये त्या पाहायला मिळत. म्हणजे शास्त्रज्ञ कसं काम करतात, भौगोलिक रचना काय, या सगळ्या गोष्टी जर देखावामध्ये म्हणल्या त्याचा खर्च पण कमी येतो. तुम्ही जर ध्वनी व्यवस्था आणि आता जर तुम्ही विद्युत रोषणाई बघितलं त्याचा येणारा लाखो रुपये खर्च असेल, तर त्यापेक्षा देखावे केले तर त्याच्यापेक्षा लोकांना खूप चांगला त्याचा आर्थिक सहभाग कलावंतांना मिळू शकतो, खूप चांगला कलावंत त्याचा सहभाग घेऊ शकतो आणि एक चांगला मेसेज त्या 10 दिवस येणारे जे गणपती उत्सवातली लोक आहेत, एक चांगला मेसेज त्याच्यामधनं लोकांना निश्चितपणे जाईल आणि सुधारणा व्हायला पाहिजे एक प्रकारचं काम. आणि मला सांगा ना की मंडळात काही हौशी कलावंत पण आपले असतात, त्यांना कधी व्यासपीठावर जायला मिळत नाही बघा. या निमित्ताने जर तुम्ही मगाशी सांगितलं तुम्हाला रामायणातला एखादा देखावा केला, महाभारतातला एखादा देखावा केला, शिवछत्रपतीच्या काळातला एखादा देखावा केला, तर एक 15-20 मुलं त्या निमित्ताने येतात, रिहर्सल करतात, मग तो तिथं देखावा. त्याला काही व्यावसायिकच कलावंत आणायला पाहिजे असं माझ्यासारखं म्हणणं नाही. तुमच्या मंडळातले जे काम करणारे छोटे छोटे मुलं असतील, शाळेतली मुलं असतील, कॉलेजमधली मुलं असतील, तर एखाद्याने कोणी छानपैकी संहिता लिहून घेतली, ती जर रेकॉर्ड केली आणि 10 दिवस जर मुलं काम केली तर ती केवढा मोठा आनंद आहे. कारण यांना वेगळं व्यावसायिक काही तुम्हाला या मुलांना किंवा हे मिळणं शक्यच नाही. या निमित्ताने 10 दिवस व्यासपीठ मिळेल आणि काय नाही उद्या त्यातला एक चांगला कलावंत आम्हाला नाटकाला मिळू शकतो, चित्रपटाला मिळू शकतो, एखादा लेखक त्यामुळे आम्हाला या मिळू शकतो. ही संधी दिली पाहिजे. त्यांच्यामध्ये ज्या उपजत कला आहे, त्यांच्या अंगी असलेले सप्तगुण आहेत, या निमित्ताने व्यासपीठावर त्या भागातल्या मुलांची येतील. आणि जर अगदीच ती मुलं काम करायला तयार नसतील, मोठी मंडळी काम तर बाहेरची व्यावसायिक मंडळी आणून ते काम करा, पण जिवंत देखावे नक्की करा. तो पाहण्याचा एक आनंद वेगळाच आहे त्याच्यामध्ये तिथे. अगदी सध्या चर्चेत आहे तो विषय म्हणजे मगाशी आपलं बोलणार पियुष शहा. हो, तो सांगायचं राहिलं. बरं तुम्ही मला आठवण केली त्याच्यामध्ये की चित्रपटाचे नाटकाचे सिक्वेल खूप निघतात त्याच्यामध्ये तिथे. आता हे पियुष शहा म्हणून गेल्या वर्षी त्यांनी जो देखाव केला त्याचं ते सिक्वेल करतात. किती मजा आहे बघा. म्हणजे कुठे गणेशोत्सव कुठे सुरू झाला लोकमान्यांच्या काळातला आणि कुठे येऊन पोचलेला आहे त्याच्यामध्ये. आणि या वेगळ्या परंपरा वेगळे शोध या निमित्ताने लागत असतात. म्हणजे त्या पियुषचं खरंच आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की या निमित्ताने एक वेगळा विषय तो महाराष्ट्रात नाही, मला वाटतं देशातला पहिला सिक्वेल गणपती उत्सवानिमित्त येतोय. त्यामुळे त्याचं तर खरं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि अनेक मंडळांनी आणि लोकांनी तो यावर्षी तो सिक्वेल पाहायला जायला पाहिजे. तो एक वेगळा आनंद आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये तिथे. विदेशी पर्यटकांचा कल कसा आहे आपल्या उत्सवांकडे आणि सांस्कृतिक महोत्सव? ज्या पद्धतीने आपल्याला अजून तिकडे ग्लोबल जे म्हणतोय ना आपण, ते आपल्याला त्यांना तिकडे त्या पद्धतीने तेवढा पोहोचलेला नाही. तो जर आपल्याला खूप प्रमाणामध्ये ग्लोबल जर करायचा असेल गणेश फेस्टिवल, तर त्यांना वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये या उत्सवाला निमंत्रित केलं पाहिजे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे काही कार्यक्रम असतील, आपले काही कार्यक्रम असतील, तर त्या दोघांचा एकत्रित मिलाप त्याच्यामध्ये झाला पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हे नुसते मराठी कला आणि आपले मराठी जे लोकमंडळी आहेत ना, त्यांच्याला हाताशी घेऊन परदेशी लोक इकडे कसे येतील. आणि हा उत्सव आहे ना, शासनाने 10-12 दिवस गणेश कला असेल, शनिवारवाडा असेल, अशा ठिकाणी वेगळ्या पद्धतीने पर्यटकांसाठी फक्त केला पाहिजे. म्हणजे आपण वेगळ्या महोत्सवामध्ये पुण्यात वेगळ्या उपनगरामध्ये साजरा करतो, तर फक्त परदेशी पर्यटकांसाठी आपली लोककला असेल, आपली संस्कृती असेल, आपलं साहित्य असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, असा जर 10 दिवसाचा फेस्टिवल जर केला, पुण्यासारख्या सुरुवातीला करावं त्याच्यामध्ये. म्हणजे आपण वेगळे पुणे शहरामध्ये वेगळे महोत्सव करतो, फक्त गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने परदेशिकांसाठी एक पर्यटक महोत्सव, पर्यटन महोत्सव आपण म्हणूया. आणि तो 6 किंवा 7 दिवसाचा पुण्यामध्ये करावा. आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की सिम्बॉयसिससारखी मोठी संस्था पुण्यामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय वेगळ्या देशातले विद्यार्थी तिथे शिकतात. आणि पुण्यातल्या एका म्हणजे पुणे फेस्टिवललासुद्धा दरवर्षी या सगळ्या विद्यार्थी जे परदेशी त्यांना व्यासपीठ दिलं जातं. आणि तुम्हाला सांगतो मराठी गाण्यांवर त्यांनी नृत्य बसवलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त त्याला प्रतिसाद त्या सिम्बॉयसिसच्या मुलांना मिळाला. म्हणजे परदेशी मुलांना जी पुण्यामध्ये राहणारे आहेत त्यांनासुद्धा हा जवळचा महोत्सव वाटतो. जर हा जो उत्सव ग्लोबल करायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त एक पर्यटनासाठी आपण एक महोत्सव 10 दिवसाचा जर पुण्यामध्ये केला, मग शासन असतील, पुण्यातले उद्योजक असतील, वेगळ्या संस्था असतील, गणपती मंडळ असेल, त्याने एक वेगळा निधी याच्यासाठी वेगळा करावा. आणि त्या 10 दिवसाकरता
कधी जर्मनीचे लोक येतील, कधी लंडनचे लोक येतील, कधी रशियाचे येतील, कधी मॉरिशसचे येतील, कधी अमेरिकेचे येतील. अशा सर्वांसाठी जर एकत्रीमध्ये 20-20, 25-25 मंडळी परदेशातनी जर निमंत्रित केली तर मला वाटतं एका वर्षात हा ग्लोबल होईल. त्याला काही फार वेळ लागणार नाही. नुसतं प्रिंट मीडिया किंवा चॅनलमध्ये आमचा गणेश विसर्जन कशी होती, आमचे देखावे कसे होतात त्याच्यापुरतं मर्यादित न राहता तुम्हाला तिथे जी मंडळी काम करणारी आहेत प्रदेशामध्ये त्या लोकांना जर आपण निमंत्रित केलं, तिथल्या काही शासकीय संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील तर त्या लोकांना पुण्यामध्ये इन्व्हाइट केलं पाहिजे. त्यांना आपण सांगितलं पाहिजे की हा उत्सव आपला आहे आणि मग मग दिवसेंदिवस परदेशी पर्यटक जास्त वाढतील. आणि मला असं वाटतं की 10 दिवसामध्ये जे पर्यटक कमी येतात, सगळ्यात मोठी पर्यटक जे येतात ते विसर्जनाच्या दिवशी मला पुण्याच्या लक्ष्मी रोडला दिसतात आणि तो आनंद घेतात. म्हणजे ते नृत्य करतात, गाणी म्हणतात, नाचतात, खूप चांगल्या प्रकारचा आनंद घेतात. तर त्यांना तो व्यवस्थित त्याची सिक्युरिटी आपल्याला घेता आली पाहिजे. की शेवटी परदेशी पर्यटक आल्यानंतर त्यांची सिक्युरिटी हा आपला फार मोठा विषय आहे. आणि पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परदेशी खूप लोक मुलं लिहितात, वाचतात, शिकतात. ते निदान परदेशातली नाही पण जी परदेशातली पुण्यात महाराष्ट्रात जी वास्तव्यात मंडळी आहेत त्यांना तरी एकत्रित केलं पाहिजे पहिल्या वर्षी आणि तो उत्सव दाखवला पाहिजे. म्हणजे मग तो ग्लोबल होईल असं मला वाटतं त्याच्यामध्ये तिथे. सर, तुम्ही सांस्कृतिक महोत्सव आतापर्यंत जवळ राबवता, त्याला जवळजवळ 30 वर्षांहून अधिक काळ लोटले. होय होय. या दरम्यान कधी विदेशी विद्यार्थी किंवा कलाकार असे सहभागी झालेत? हो सांगितलं मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की पुणे फेस्टिवलमध्ये जे सिम्बॉयसिसमध्ये जे विद्यार्थी परदेशी शिकतात ते सगळे मुलं डान्स करतात, ड्रामा करतात. त्याच्यामध्ये त्यांचा गेली 5-6 वर्ष सातत्याने सहभाग आहे आणि महिना 1.5 महिना ते तालमी करतात त्याच्यामध्ये तिथे. तर वैयक्तिक तुमचा अनुभव तुमच्या सोबतचा त्यांचा नाही खूप चांगला आहे. त्यांना मुळामध्ये महाराष्ट्र कल्चर आवडतं त्यांना. कारण काही वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष ते त्यांच्या अभ्यासासाठी पुण्यामध्ये आलेले असतात. त्यांना आपलं कल्चर आवडतं कारण ते त्यांच्या कल्चरमधनं आपल्याकडे आलेले असतात. ती संस्कृती आपली पाहिले असतात. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्यांना वेगवेगळ्या सणाच्या वारी आपल्या घरी आपल्याला आणलं पाहिजे, आपले त्यांना उत्सव दाखवले पाहिजे. मग आता ते हॉस्टेलला राहतात मुलं, वेगवेगळ्या ठिकाणी कुठेतरी सोसायटीमध्ये राहतात. तर पुण्यातल्या काही मंडळींनी जे सामाजिक गणपती उत्सव साजरे करतात या मंडळींनी या पुण्यातले जी विद्यार्थी आहेत, जे पर्यटक वास्तव्य असतात की कुठल्या कामानिमित्ताने आलेत, उद्या आता आपल्या IT कडे खूप मंडळी परदेशातली लोक आलेत, या निमित्ताने ते सगळे त्याचा एक डाटा या निमित्ताने पुण्यातला परदेशी लोकांचा जर तयार केला आपण आणि त्यांना जर वेगळ्या उत्सवाचा म्हणजे नुसता गणपती उत्सव नाही, आपला पाडवा आहे, दिवाळी आहे आपली, त्याच्यामध्ये महिला दिनाचे कार्यक्रम असतात, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्यांना जर इन्व्हाइट केलं तर आपली संस्कृती त्यांच्या आणखी जवळ जाईल. त्यांच्याशी संवाद साधण्याची आपल्याला आणखी जवळीक मिळेल मला त्याच्यामध्ये. आणि खूप चांगला उत्साह आहे. त्यांना आवडतं, पुण्यातले खाद्यपदार्थ आवडतात, त्यांना पुरणपोळी आवडते, त्यांना मोदक आवडते, त्यांना मसाले भात आवडतात. म्हणजे असं काही नाही की ते परदेशी नॉनव्हेजच खातात अशातला काही भाग नाही. पण त्या लोकांना आपण स्वतः निमंत्रित सगळ्या कार्यक्रमाला केलं तर ते आपल्याशी कायमस्वरूपी संबंधित राहतील आणि त्यांचा परदेशी पर्यटकांचा, विद्यार्थ्यांचा आपला संवाद वाढेल या निमित्ताने त्याच्यामध्ये तिथे. संवादवरून की संवाद पुणे आपली हो 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 सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांतून संवाद साधूया त्याची टॅगलाईन. हो त्याबद्दल सांगा ना, ते कसं नाही नाही मुळामध्ये काय माहिती का, प्रत्येक ठिकाणी वाद होतात. काही आपण गणपती मंडळीचं उत्सवाचं बसलो किंवा एखादा कार्यक्रम करत बसला तर कार्यकर्त्यांचे वाद होतात, आपल्या घरामध्ये वाद होतात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे पण वाद होतात. मग मी म्हटलं हा वाद टाळायचा असेल तर संवाद करणं महत्त्वाचं आहे. आणि कुठली गोष्ट वादामुळे कुठलेच प्रश्न सुटत नाही, संवादामुळे सुचतात. म्हणजे तुम्ही कुठेही मोठा प्रॉब्लेम येऊ द्या बघा तुम्ही त्याच्यामध्ये, किंवा कुठलेच संकट येऊ द्या, सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, तुम्ही त्या व्यक्तीशी जर चांगल्या प्रमाणे संवाद साधला ना तर त्याला बरं वाटतं. म्हणजे मी काही आपला आर्थिक देणे घेणं नसेल, नुसतं आपण रस्त्यामध्ये भेटलो आणि म्हटलं अरे काय कसं आहेस, बरा आहेस ना तू, जेवलास का, चहा घेतलास का, संवाद. आणि त्याला अरे तो म्हणणार अरे महाजन मला भेटले, त्यांनी माझा काही विषय मला त्यांनी विचारलं जेवला का, चहा घेतला का मला विचारलं. हा संवाद साधणं हल्लीच्या काळामध्ये खूप मोठा आहे. गेले 4-5 वर्ष मोबाईलमुळे आपला संवाद तुटलेला आहे. म्हणजे आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये मुलगा बेडरूममध्ये आहे, आई हॉल किचनमध्ये आहे आणि वडील हॉलमध्ये आणि तिघं मोबाईलवर बोलत आहेत. आपला संवादच राहिला नाही. हे नवीन सगळी जी माध्यमं येतात त्याच्यामुळे आपला संवाद तुटत चाललेला आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये बघा आता मोबाईलशिवाय पर्यायच राहिला नाही. आता मला आठवतं की जुन्या काळी मी माझ्या गावी जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा मी 7:30-7 वाजता घरी यायचो. माझी आजी मला हातपाय धुवायला लावायची, परचं म्हणायला लावायची, देवाचं म्हणायला लावायचं, आमचं सगळं कुटुंब एकत्र जेवायला लावायचं. तर तो जेवणामध्ये जे आई वडील आजी आजोबा आपल्याबरोबर बसलेत, तो एक प्रकारचा जो संवाद होता आहे ना, तो मला शहरामध्ये आल्यावर मला वाटलं की हा संवाद तुटलेला आहे.
म्हणजे नात्यातलं संपलेलं आहे, मैत्रीतलं संपलेलं आहे, व्यवहारातलं संपलेलं आहे. सगळ्या ठिकाणचा संवाद तुटत चालला आहे. त्यामुळे आपण आपल्या सोसायटीमध्ये शेजारी कोण राहतं हे पण आपल्याला माहीत नाही सध्या. म्हणजे आपल्याला शेजारी विचारायला आला की अहो महाजन शेजारी राहतात का, ते म्हणतात मला माहीत नाही. इतक्या प्रकारचा संवाद तुटला आहे. म्हणजे आपण त्या काळामध्ये चाळीमध्ये राहत होतो, तर त्या चाळीमधले 10-20 बिराडं होती, त्या सगळ्यांची नावागावासकट माहीत होते. त्या चाळीमध्ये प्रत्येक सणाच्या वारी आपण एकमेकाच्या घरी जात होतो, काही सुख असेल दुःख असेल. आणि मग मी ग्रामीण भागामध्ये वाढल्यामुळं मला ते कळायला लागलं की मी खूप माणसामध्ये वाढलो ग्रामीण भागामध्ये. मी माझ्या गावामध्ये जेव्हा चक्कर मारायचो त्या काळामध्ये मी वृत्तपत्र सकाळी टाकायचो. तर सकाळीमध्ये पेपर टाकताना मला कुठली तरी आजी म्हणायची अरे चहा घेतलास का, एखादी आजी म्हणायची मला पाणी घेतलं का. म्हणजे हा सकाळचा माझा त्या लोकांशी संवाद असायचा गावाकडे माझे त्याच्यामध्ये तिथे. किंवा मी हॉटेलमध्ये पेपर टाकायला गेलो तर ते मला मिसळ खायची का तुला विचारायचा. म्हणजे हा प्रकारचा ग्रामीण भागामधला खूप संवाद होता. आणि ग्रामीण भागामध्ये वेगळ्या सणाच्या वारी लोक घरी येतात, एकमेकाचं आदानप्रदान करतात. आणि तो जेव्हा मी शहरामध्ये ग्रामीण भागातून आलो तेव्हा माझ्या ते लक्षात आलं की हा संवाद तुटायला लागलेला आहे. हा कुठेतरी जर कनेक्ट करायचा असेल आपल्याला तर संवादाशिवाय पर्याय नाही. तुम्ही आता राजकारणामध्ये बघताय, उद्या चॅनलमध्ये तुम्ही रोज बघताय बातम्या, रोज वादावादी भांडणं अशा प्रकारचं संवादच पण राहिला. कोणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नाही माणूस त्याच्यामध्ये. तर मी माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणतो ठीक आहे, निदान संवाद साधूया, त्यातनं चांगली गोष्ट काय होईल ते बघूया आणि पुढे जाऊया. संयम ठेवला पाहिजे 100% नाही. आणि आता बघा ना, तुम्ही ट्रॅफिकमध्ये तुम्ही पुण्यामध्ये जाता, शेजारच्या माणसाचा धक्का लागला आणि त्याच्या आपण नुसतं बघितलं तर तो आपल्या अंगावर धावून येतो. अशी पुण्याची परिस्थिती झाली. तर त्याला आपण नुसतं विचारतो बाबा धक्का नको मारू, का धक्का मारलास बाबा, तुझा पण जीव धोक्यात आहे, माझा पण जीव धोक्यात आहे. हा संवाद साधला पाहिजे ना जेवणे. कुठेही जा तुम्ही, हा संवादाचा प्रकार राहिला नाही. तुम्ही रेल्वेमध्ये जा, विमानामध्ये जा, तुम्ही रस्त्याने प्रवास करा. आता टू व्हीलरमध्ये सुद्धा आता पुढे मोबाईल लावतो तर टू व्हीलर चालत आहेत. अशी परिस्थिती पुण्यामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे संवाद राहिला नाही. आणि संवाद ही एकमेवच गोष्ट आहे की ती पुढे सगळ्या सणावारी आपल्याला असेल किंवा कुठलेही काम करायचे, संवाद ही गोष्टच आपल्याला तारू शकते. म्हणून मला त्यावेळेस कल्पना सुचली की आपण आपल्या संस्थेचं नाव संवाद ठेवावं. आणि इतके वर्ष संवाद साधूनच आम्ही वेगळे कार्यक्रम केलेले आहेत. आणि संवाद साधताना मला असं वाटतं की मी एखादी गोष्ट होत नसेल पण आपण जर त्याच्याशी बोललो, त्याला जर आपण सांगितलं की अशाच्या पद्धतीने लोक तयार होतात. पण तेच जर आपण संवाद साधला नाही, न होणारी गोष्ट पण होत नाही, न होणारी गोष्ट पण नाही होत नाही. हा माझा अनुभव आहे. आणि खूप मोठमोठ्या लोकांशी माझा या क्षेत्रात संबंध आला. त्या लोकांशी मी संवाद साधायचा प्रयत्न केला, म्हणून ती लोक मला बरोबर आली. मी त्यांना कळवलो आणि ते मला कळाले. एकमेकाचा माणूस संवादातमधनं कळतो आपल्याला आणि मग पुढे जाऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. संवाद साधला हो, तर संस्कृती टिकवायला 100%. कुठे बघ आपण बोलल्याशिवाय काय होणार आहे. मी जर ते इथं आलो मगाशी तुम्हाला म्हटलं मला पाणी पाहिजे, मी म्हटलं नसतं तुम्हाला पाणी द्या तर तुम्ही मला पाणी दिलंच नसतं. त्याच्यामध्ये आपल्याला काय हवं आहे हे संवादातच व्यक्त होतं. आपण नुसतं चेहऱ्यावरनं आपल्याला काही जाणवत नाही ना त्याच्यामध्ये. आपुलकी असेल तर ज्या गोष्टी संवादातनं आपल्याला साधता येतात त्याच्यामध्ये. मला त्यामुळं आपण एकमेकाशी संवाद साधूया. आणि माझं या निमित्ताने पुण्यातल्या सर्व गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एक म्हणणं या निमित्ताने म्हणू की आपण संवाद साधूया आणि हा उत्सव ग्लोबल करूया. वा, अगदी सर. एक शेवटचं जे काही गणेशोत्सवात बदल घडत आहे हो, तो कसा, म्हणजे तो धोकादायक दिसतो, सकारात्मक दिसतो, नकारात्मक दिसतो, कसा दिसतो? नाही मुळात सकारात्मक करायला अगदी स्थानिक लेवललाही लोकांनी कसे प्रयत्न केले पाहिजे ते तुम्ही सामाजिक महोत्सव घडवता. बरोबर आहे. तुम्ही स्वतः प्रयत्नशील 30 वर्ष झाली. हो, तर तुम्ही सल्ला काय द्याल? नाही मुळामध्ये मगाशी सांगितलं ना की आता गेले 8 दिवस बघा, आता पुण्याच्या गणेश मिरवणुकीवरून पुण्यामध्ये वाद सुरू झाले. 7 वाजता जायचं का 10 वाजता जायचं का 11 वाजता जायचं त्याच्यामध्ये. तिथे आपली आता काय प्रत्येक गोष्टी परंपरा म्हणून चालत नाही ना त्याच्यामध्ये. जर आपण ही मिरवणूक लोकांच्या ही कोणासाठी करतोय, आपण पर्यटकांसाठी करतोय, पुणेकर नागरिकांसाठी करतोय, गणेश भक्तांसाठी. जर मिरवणुकीत जर पुण्याची 3-3 दिवस चालायला लागली तर पुण्याचं जगजीवन सगळं थप्पे होईल ना त्याच्यामध्ये. आपण ज्यांच्यासाठी करतोय त्यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं मानाचे गणपती असतील, आमचा 4था गणपती असेल, आमचा 10वा गणपती असेल, तर माझं म्हणणं या गणेश भक्तांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. गणेशोत्सव जसा 10 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा साजरा होतो तसं लोकांना आपल्या या उत्सवामुळे त्रास होणार नाही याची जाणीव सगळ्या मंडळांनी ठेवली पाहिजे. आता सकारात्मक काही आता मंडळं पुण्यातली जी आहेत चांगली मानाची, त्यांनी सगळे एकत्रित इथे येऊ लागलेली आहेत. आणि पुण्याची मिरवणूक वेळेत कशी संपेल याच्या सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि परत मी सांगितलं की या अटी टाकून नियम टाकून या गोष्टी होणार नाहीत.
तर मी त्याच्यामध्ये कसा सहभाग होईल, गणेश मिरवणूक कशी लवकर संपेल ही मी बघितलं पाहिजे. आता काही मंडळं 10-10, 20-20 ढोल ताशांची सुरुवात करतात, तर त्याही मंडळांनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि आपली संस्कृती त्या गणेश विसर्जनामध्ये कशी दिसेल, जुनी वाद्य आली त्याच्यामध्ये, तर तो पण ऐकायला बघा ना लय जाव. आता तुम्ही परवा फ्लोक व्याख्यान हा कार्यक्रम तुम्ही बघितलात, त्या लोकसंस्कृतीतली सगळी वाद्य तुम्ही बघितली त्याच्यामध्ये, ते किती ऐकायला छान वाटतं. आता तो DJ ऐकण्यापेक्षा मागाशी तुम्ही मला जो विषय सांगितला लोककलेचा, लोकसाहित्याचा, तो जर परत या मिरवणुकीनिमित्ताने लोकांसमोर आणला, ती वाद्य लोकांसमोर, ते ऐकायला छान वाटतात आणि मजा येईल ना त्याच्यामध्ये. आपण कशाला परदेशी लोकांकडे जायचे, बँड आणा आणि हे आणा आणि ते आणा, DJ करा, असं मला वाटतं. त्यामुळे मंडळांनी, कार्यकर्त्यांनी, पुण्यातल्या ज्येष्ठ लोकांनी एकत्र आलं पाहिजे, यातल्या माध्यमांनी आलं पाहिजे, जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम बदल घडवला पाहिजे. आणि काही दिवस आता बदल चालला आहे, DJच्या जेवढा लवकर कमी होईल तेवढी गणेश विसर्जन चांगली होईल असं मला वाटतं. आणि मंडळांनी परत एकत्र आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि पुणेकरांची काळजी घेतली पाहिजे, तरच हा उत्सव पुढे जाईल त्याच्यामध्ये. तिथे अरे वा सर, एक अगदी शेवटाचं, गणपती बाप्पाकडे मागणं काय? आणि काय नाही, मुळामध्ये आज पुण्यामध्ये जो लोकोत्सव किंवा पुणे शहराची जी वाढती लोकसंख्या आहे, मुळामध्ये वाहतुकीचा खूप मोठा विषय पुण्यामध्ये झालेला आहे आणि बघायची साहेबांनी संवाद साधणं कमी झालं आहे. गणपती बाप्पाला माझी इच्छा आहे की पुणेकर नागरिकाला सुसह्यपणे जगता यावं, अशी अवस्था पुण्यामध्ये असावी, अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की शेजारच्यांना, जवळच्यांना, पुण्यामध्ये येणाऱ्या बाहेरच्या नागरिकांना आपले त्रास होणार नाही, खड्ड्यातनं जाता येणार नाही, सगळं सुसह्य होईल असं जर जीवन पुणेकरांना बाईकाला. आणि मला परत मी तुम्हाला सांगतो की बाहेर परदेशामध्ये किंवा बाहेरच्या राज्यात गेलं ना, अरे वा पुणेकर तुम्ही फार छान, पुणेकर तुम्ही फार चांगले, तुम्हाला हवा आहे, पुणेकर फार छान राहतात, असं पहिलं ऐकायला मिळतं. आणि आपल्याला वाटतं खरंच आपण पुणेकरांना या सोयी मिळतात का? तर महानगरपालिका असेल, सरकार असेल किंवा ज्या लोकही सोय आपल्याला देतात, नागरिक कर भरतात, त्या निमित्ताने त्यांच्या सोयी कशा पाहिल्या जातील, त्यांना त्रास होणार नाही, ह्या सगळ्या सरकारी लोकांनी आणि या लोकांनी मदत केली पाहिजे, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. म्हणजे मग आपल्याला हे उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता येतील. आणि दर्दी लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांना त्याचा त्रास होणार नाही हे बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये. तिथे वा, अगदीच बाप्पा नक्कीच हे हो पूर्ण करेल. आणि आपणही सगळे एकमेकांना हातभार लावून जरा सोयी एकमेकांसाठी उपलब्ध करून देऊयात, संवाद साधूयात आणि संस्कृती टिकवणं ही केवळ जबाबदारी न ठेवता एक आपली आवडही म्हणून आपण त्याला जोपासलं पाहिजे आणि पुढं आलं पाहिजे, तरच आपली संस्कृती जगात सगळ्यात भारी ठरेल. सरांचं खूप छान मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे सर धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही जो हा पुणेकरांसाठी, महाराष्ट्रासाठी जो उपक्रम घेतला आहे, सुनील महाजन म्हणून वैयक्तिक आणि माझी संस्था म्हणून मी तुमच्याबरोबर आहे, पाठीशी नाही. नेहमी लोक म्हणतात मी तुमच्या पाठीशी आहे, पण मी तुमच्याबरोबर आहे. मला कधी तुम्ही हाक मारा, तुमच्याबरोबर मी नक्की आहे, मित्र म्हणून आहे आणि संवाद साधण्यासाठी म्हणून आहे. अरे वा, थँक्यू सो मच. मंडळी, रजा घेतो सगळ्यांची. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रेझेंट्स उत्सव आणि मी सीझन 2 स्पॉन्सर्ड बाय ग्लोबल गणेश फेस्टिवल. असोसिएट अँड गिफ्टिंग स्पॉन्सर तिकडम. स्टेप इंटू स्टाईल, वन टिक ॲट अ टाइम. स्टुडिओ पार्टनर सार्थ प्रोडक्शन्स. कॅमेरा इक्विपमेंट पार्टनर युगांतर स्टुडिओज. उत्सव आणि मी क्रिएटेड बाय कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज.